नमस्कार मित्रांनो, मी अभि शेतकरी आहे. मी लातूर जिल्ह्यातील तालुका चाकूरमध्ये आमचं एक छोटंसं गाव, त्या गावाला मी आज आलो होतो. एक छोटीशी छोटकानी भेट. हे आमचं गरिबांचं स्विमिंग पूल. त्यानुसार हे माझे वडील शिवराज डिगोळे. हो, हे माझे वडील आहेत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मी अभि शेतकरी आहे. मी एक शेतकरी आहे. लातूर जिल्ह्यातील तालुका चाकूरमध्ये माझं छोटंसं एक गाव आहे, डिगळ्याची वाडी म्हणून. त्याच्यामध्ये एक छोटंसं माझ्या शेतातले काही निसर्गरम्य चित्र आहेत. का मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आपण जे स्विमिंग पूलमध्ये वगैरे ते दाखवलं होतं तुम्हाला, हे आमचं गरीब शेतकऱ्यांचं जे स्विमिंग पूल म्हणाल ते आहे. ही एक छोटीशी विहीर आहे. बघताय ना, माझ्या शेतातल्या धुऱ्यावरचा एक सुंदर नजराणा. चिमणी आणि पाखरांनी जे बांधलेलं स्वतः राहण्यासाठी जे घरटं, ते कसं खूप सुंदररित्या बांधलेलं आहे, ते तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय. एक शेतातली आणि गावाकडची आठवण. ही शेतात लावलेली नारळाची झाडं. सकाळी अंघोळ आणि नाश्ता झाल्यानंतर सकाळीचा फेरफटका. सकाळचे आता वाजलेत 7:30 पावणे 8. चाललो आहे शेताला. थोडंसं मदत आणि शेतातली थोडीशी कामं. हे आमच्या शेतातली तुरीचे हे क्षणात घेतले सीताफळ. आता तोडून सीताफळ घेतलेत. ते घरी जाऊन खायचे, तिथे बसून शेतामध्ये बसून खायचे. आणि आहे थोडीशी मशागत करावी लागते शेतीमध्ये. दिवसाची सुरुवात झाली आहे. दिवसाचं नियोजन ते करून आता चालू शेताला. चला भेटू पुढे. चाललोय आपण आता महादेवच्या वाटेवरतीच आहोत. हे आमचे गावातले एक छोटे महादेव सोबत चाललोय. आलंय जवळ, वॉकिंग करतोय. लवकरच पोचू. जाताना धुऱ्यालगत लागणारी रस्त्याच्या लगतची ही शेती. तूर हे पीक या शेतातलं.
फायनली जवळ पोचलोय. तो पताका दिसतोय आणि ते शिखर कळस, हो ते महादेवाचं मंदिर, त्या ठिकाणी आपण आता काही क्षणात पोचतोय. फायनली आपण काही मिनिटांच्या अंतर कापून, साधारण तुम्हाला म्हटलं मी की गावातून साधारणतः 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. फायनली आपण या महादेवाच्या मंदिरात आपण आता पोहोचलोय. या आपण दर्शन घेऊ महादेवाचे. फायनली 1 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रम म्हणजे मेहनत केल्यानंतर हे सीताफळ घेऊन येतोय मी आपल्या सर्वांसाठी. एवढी सीताफळ आहेत, घेतलेत. हा पहाड आहे, बाकी पण पिकलेली आहेत, ते उद्यापर्यंत पिकतील. बघताय पूर्ण घामाघाम झालेलं आहे. जसे की सीताफळची झाडं. आता तिथे गेलेलो, तिथून येताना आता 1 ते 1.5 तास झाले भटकन तीच करतोय. सीताफळांसाठी एवढी पिशवी भरली आहे. त्या बघा अजून इथे देखील सीताफळ आहेत, भरपूर आहेत. पण ओझं आता सहन नाही होत. बस झालं, खूप झालं. खाण्यासाठी एवढा कोटा, खाण्यासाठी आता एवढा कोटा भरपूर झाला. आता एवढी सीताफळ घेऊन येतोय, निघालोय आपल्या सर्वांसाठी सीताफळ घेऊन निघालोय. असे सीताफळ तोडत सगळं हे करून निघालोय. सर्वांसाठी देतोय, सर्वांसाठी घेऊन येतोय. लवकरच मुंबई बॅक. चांगल्यांना घोडा लावतो आम्ही, समजला?